नागपूर विमानतळाच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा झाला। दुसऱ्या धावपट्टीच्या मार्गात येणाऱ्या शिवणगावमधल्या 185 कुटुंबियांनी त्यांची जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय। 2012 मध्ये जाहीर झालेल्या निवासी भूखंड वाटप प्रक्रियेत आमच्यावर अन्याय झाला असा आरोप 185 कुटुंबांनी केलेला आणि शिवणगावमधून आपली जागा सोडण्यास नकार दिला होता। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत जिल्हा प्रशासनाला यामध्ये सहानुभूतीपूर्वक लक्ष घालण्याचे आदेश दिलेले। जिल्हा प्रशासनाने सर्व 185 कुटुंबांशी चर्चा केली आणि समाधानकारक तोडगा काढला असून 185 कुटुंबियांनी आपली जागा सोडण्यास आणि पुनर्वसनाच्या ठिकाणी जाण्यास तयारी दर्शवल्यामुळे आता मिहान प्रकल्प अंतर्गत नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा झालाय। लवकरच दुसऱ्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात होऊ शकणार आहे। सर्वात जास्त सर्वच लोकांचं समाधान झालेलं आहे। काही 2-3 लोक राहिले असतील, त्यांचंही समाधान होईल। पण तुम्हाला सांगतो, लोक इतके खुश आहेत, समाधानी आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकांना प्लॉट दिल्यामुळे JMRचं एअरपोर्ट जे बनत आहे, JMR एअरपोर्ट बनवत आहे, तर JMR जोपर्यंत ही जागा आम्ही खाली करणार नाही तोपर्यंत JMR बनवू शकत नव्हतं। आज मिहाननी आणि कलेक्टर साहेबांनी आणि देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे त्यांनी या सर्व गोष्टी केल्या, लोकांना प्लॉट दिले। आता हे लोक उठतील आणि पुनर्वसनाच्या जागी जातील आणि JMR हे नवीन विमानतळ बनवेल। मला आधी 5,000 मिळालेला होता आणि आता माझ्या 4ही भावांना 3-3 हजार वेगळं मिळाला आणि माझ्या वडिलांना 500 मिळाला। म्हणजे असं 12.5 स्क्वेअर फूट 12,500 स्क्वेअर फूट प्लॉट मिळाला आणि आम्ही सगळे समाधानी आहोत। आता ज्या ठिकाणी तुम्ही राहत होते त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार आहे, कारण त्या तुमची जी जागा आहे त्या जागेवर आता पुढचं विकासाचे प्रकल्प अवलंबित आहे। हो, तर ते होईलच। ते विमानतळाचं जे काम आहे थांबलेलं ते आता होईलच समोर। तर आमची मागणी होती की आम्ही पण शेतकरी आहोत, आम्ही पण सातबाऱ्यामध्ये सगळ्यांचे नाव आहे, तर आम्हाला पण 3-3 हजार द्या। तर ते देवेंद्रजींच्या अथक प्रयत्नाने इटनकर साहेबांच्या मेहनतीने हे पुनर्वसनचे प्लॉट सगळ्यांना मिळाले आहे, 3-3 हजार घरच्या प्रत्येक सदस्याला। त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। पिंपरी चिंचवडची वाटचाल बीडच्या दिशेने होतीये का? कारण पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिसाने अनेक नियम खुंटीवर टांगत बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलंय।